काल कोण भेटलं माहितीये? काल मला भेटल्या माझ्या शाळेतल्या शिक्षिका, ज्या मला 5th स्टँडर्डला शिकवायला होत्या. आपली सहज रोडवरती भाजी बघता बघता चालले होते आणि त्यांनी मला लांबनं ओळखलं. किती छान वाटतं जेव्हा आपल्या शाळेतल्या शिक्षिका आपल्याला इतक्या वर्षांनी भेटतात आणि त्यांना आपलं नाव सुद्धा तोंडपाठ असतं. मग काय आम्ही भरपूर गप्पा मारल्या. शाळेमधल्या काय हालचाली आहेत ते बाई मला सांगत होत्या. तुमच्या बॅचमध्ये कोण होतं, कोण टॉप आलं होतं 10thला, वगैरे वगैरे वगैरे. अशा खूप साऱ्या गप्पा आमच्यामध्ये झाल्या. शेवटी बाईंना माझं नाव आठवलं. माझं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आठवलं, पण बाईंना माझं मिडल नेम म्हणजे माझ्या बाबांचं नाव त्यांना आठवत नव्हतं. इथे जागेवर उभं राहता राहताच बाईंना इतकं टेन्शन आलं. बाई म्हटलं, थांब, मी आता आठवूनच राहणार, तुझं मिडल नेम काय आहे? मी बाईंना म्हटलं, बाई थांबा, टेन्शन घेऊ नका, तुम्ही आता दमलेले आहात, तुम्ही घरी जा, छान जेवण करा, तोवर नाव आठवा आणि मग मला मेसेज करून सांगा, माझा फोन नंबर पण घ्या. म्हणून मी बाईंचा फोन नंबर एक्सचेंज केला आणि ज्याप्रमाणे ठरलं त्याप्रमाणे बाईंनी .10:15 मला मेसेज केला. बाईंचा मला मेसेज आला, अनिल/सुनील असा बाईंचा मला मेसेज आला. मी म्हणलं नाही, म्हणलं जाऊ दे, बाईंची आपण अजून परीक्षा बघायला नको. म्हणून मी शेवटी बाईंना सांगितलं की बाई, माझ्या बाबांचं नाव शेखर आहे म्हणून. आणि ही अशी गंमत जमत माझ्यासोबत झाली. आणि एक गोष्ट तुम्ही पण सगळे ॲग्री कराल की आपण 14-15 वर्ष झाली मला शाळा सोडून, माझ्यामध्ये खूप सारे बदल झाले, पण आपले शिक्षक कधीच बदलत नाहीत. आणि मी इतकी ग्रेटफुल आहे की मला अजून माझे बालवाडीचे शिक्षक सुद्धा भेटतात आणि खूप छान ओळखतात की ही आपली जुनी विद्यार्थिनी होती. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा.